नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी ताज्या मशरूमपासून सूप बनवतोय। अतिशय पौष्टिक असं हे सूप आहे। एकदम चटपटीत आणि टँगी अशी चव असते या मशरूम सूपची। त्यासाठी आपण इथे चिंग्सचा पनीर चिली मसाला घेतलेला आहे आणि काळी मिरी पावडर, साधं मीठ आणि इथे आपण पनीरचे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा लागेल यामध्ये टाकायला। त्यासाठी आपण इथे पालेभाज्या आणि फळभाज्या सर्व घेतलेल्या आहे। आपल्या आवडीनुसार आपण कुठलीही भाज्या घेऊ शकतो। त्यासोबतच आपण काळे चणे आणि मटकी यांचा सुद्धा स्टॉक घेतलेला आहे। तर इथे आपण गाजर, कोबी, वाटाणे, मोड आलेले, पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटो, काकडी, थोडा पालक घेतलेला आहे, शिमला मिरची, आलं आणि लसूण, थोडा दुधी भोपळ्याचे काप आणि थोडा कांदा सुद्धा घेतलेला आहे। भाज्या सर्व आपल्या आवडीनुसारच घ्यायच्या, ज्या हव्या असतील त्या। एखादा मशरूम सुद्धा यामध्ये चालेल। एका कढईमध्ये सरसोचं तेल किंवा मग ऑलिव्ह ऑइल घ्यायचं, 1-2 थेंबच घ्यायचं आणि सर्व पालेभाज्या घालून छान परतून घ्यायच्या। पाणी घालायचं, छान उकळी येऊ द्यायची आणि आपला चिंग्सचा पनीर चिली मसाला घालायचा आणि थोडं मीठ घालायचं। छान खळखळून उकळी येऊ द्यायची आणि थोडं आटू द्यायचं। सर्व अर्क त्या पाण्यामध्ये उतरला म्हणजे आपलं सूप एकदम स्वादिष्ट लागते। आणखी थोडं दाट व्हावं यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, थोडं पाण्यात मिसळून यामध्ये घालायचं। त्याने आणखी थोडं दाटसरपणा येईल। आता आपला हा व्हेजिटेबल स्टॉक तयार झालेला आहे। आपण हा स्टॉक गाळून घेऊ। अशा प्रकारे आपण हा स्टॉक वेगळा काढलेला आहे। आता एका कढईमध्ये आपण 1 ते 2 थेंब सरसोचं तेल किंवा मग ऑलिव्ह ऑइल घ्यायचं। ते तापलं म्हणजे आपले जे मशरूमचे काप केलेले होते ते छान परतून घ्यायचे। मशरूम परतल्यानंतर त्याला एक स्वतःचं थोडं पाणी सुटतं, ते थोडं आटू द्यायचं आणि नंतर आपला जो व्हेजिटेबल स्टॉक आहे तयार केलेला तो यामध्ये घालायचा आणि छान उकळू द्यायचं। आणखी जर पातळ वाटत असेल तर आपण यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकतो, नाही केलं तरी चालेल। किंवा मग तुम्ही हे मशरूमचे कापसुद्धा मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकता, त्याने आपलं सूप दाटसर होण्यास मदत होईल। आता याची चव बघायची आणि आपल्या आवडीनुसार काळी मिरी पावडर, चिंग्स मसाला किंवा मग चाट मसाला सुद्धा चालेल। चाट मसाल्यामध्ये मीठ असतंच, त्यामुळे आपण मीठ जरा जपूनच घालायचं। मध्ये आपण थोडा चाट मसाला आणि पनीर चिली मसाला घातलेला आहे, थोडी काळी मिरी पावडर सुद्धा घातली। आता आणखी छान उकळू देऊ आपण। आता गॅस बंद करायचा आणि पिण्यासाठी बाउलमध्ये काढायचं, त्यावर लिंबाचा रस घालायचा। मस्त गरमागरम मशरूम सूपचा आस्वाद घ्यायचा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। आणि असं हे गरमागरम सूप तुम्ही केव्हाही प्यायला छान आहे।